Hello friends, let us start with the first chapter, some basic concepts of chemistry. केमिस्ट्री म्हणजे नक्की काय हे पहिले समजून घ्या. इंट्रोडक्शन, दॅट इज केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. जे काय आजूबाजूला आहे ते सगळं मॅटर आहे आणि त्याचा स्टडी म्हणजे केमिस्ट्री आहे. फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल केमिकल चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन्स. तर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज त्याचा आपण अभ्यास करणार आहे केमिस्ट्रीमध्ये. नाउ व्हॉट इज मॅटर? Yeah, one more thing that is tell here you can see matter can be classified as pure substance. Pure can be elements or compounds. The elements can be metals, non-metals, metalloids, and there are two types of mixtures, homogeneous and heterogeneous. हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मॅटर म्हणजे काय आणि ते कसं आहे, त्याचे एलिमेंट्स म्हणजे काय, कंपाऊंड्स म्हणजे काय, मिक्सरचे काय टाईप्स आहेत ते दिलेले आहे. Now chemistry is a central science, so its knowledge is required in different fields. फिजिक्समध्ये सुद्धा केमिस्ट्रीची गरज लागते, बायोलॉजीमध्ये लागते. सी आर बॉडी इज मेड अप ऑफ ऑल केमिकल्स, इट रन्स ऑन केमिकल्स. ओके, सो chemistry is important industrially, chemistry is important biologically. In space science also chemistry is there. So there is a lot of scope for chemistry as it is in every aspect of life. केमिस्ट्री जी आहे ते प्रत्येक ॲस्पेक्टमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही माती बघितली, मातीमध्ये सुद्धा केमिकल्सच आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन सगळे एलिमेंट्स आहेत. त्या एलिमेंटचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल? केमिकल लॅबमध्ये. हवेमध्ये सुद्धा गॅसेस आहेत, त्या गॅसेसचं ॲनालिसिस करायला कुठे जावं लागेल? केमिस्ट्रीकडेच यावं लागेल. सो मॅटर, जे मॅटर आहे त्याचा अभ्यास आपण करतो केमिस्ट्रीमध्ये. द फूड दॅट वी ईट, फ्लुइड्स वी ड्रिंक, क्लोथिंग, ट्रान्सपोर्ट, फ्युल्स अँड सो ऑन, सगळीकडे ॲप्लिकेशन आहे. सो इट इज अ व्हेरी ओल्ड सायन्स अँड ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी केमिस्ट्री हॅज डेव्हलप्ड इन टू अ मॉडर्न सायन्स. तर याच्यामध्ये आपण सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स वापरतो, एकदम ॲडव्हान्स क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट्स, एकदम ॲक्युरेट आपण मेजरमेंट्स घेतो. So knowledge of chemistry is very useful and that is being applied in different fields like medicine, dentistry, engineering, agriculture. सगळीकडे या केमिस्ट्रीचं नॉलेज हे वापरलं जात आहे आणि त्याच्यामुळेच केमिस्ट्री शिकणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज नेचर ऑफ केमिस्ट्री? सो केमिस्ट्री ट्रॅडिशनली इज क्लासिफाईड इन टू 5 ब्रांचेस. केमिस्ट्रीचे 5 ब्रांचेस आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये आपण कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड शिकतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, कार्बन सोडून बाकीच्या सगळ्यांचा अभ्यास करतो. फिजिकल ॲस्पेक्ट फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकतो आणि बायोलॉजिकल ॲस्पेक्ट बायोलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकतो. सो ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो अँड ॲनालिटिकल. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडीज द प्रॉपर्टीज ऑफ रिॲक्शन्स ऑफ कार्बन. इनऑर्गॅनिक ऑल अदर विच आर नॉट ऑर्गॅनिक. फिजिकल ॲस्पेक्ट्स इन फिजिकल केमिस्ट्री अँड बायोलॉजिकल ॲस्पेक्ट इन बायोकेमिस्ट्री. ओके, मेनी डिफरंट ब्रांचेस आर देअर. ॲनालिटिकल केमिस्ट्री हे ॲनालिसिस करतो आपण शक्यतो, त्याचा वापर जास्त इंडस्ट्रीमध्ये होतो. ना प्युअर सबस्टन्स वर्सेस मिक्सचर्स. तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय इथे बघू शकता तुम्ही. सो प्युअर सबस्टन्स इट हॅज डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन अँड इट इज ऑलवेज सेम. आता समजा पाणी घेतलं तुम्ही, प्युअर वॉटर H2O, त्याचं कॉम्पोजिशन तुम्ही कुठेही बघितलं तरी ते H2Oच असणार आहे. प्युअर वॉटर असेल तर त्याचं कॉम्पोजिशन कसं आहे? फिक्स आहे. मिक्सचर्स हॅव नो डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. त्याच्यामध्ये काय फिक्स नाही आहे की समजा लिंबू सरबत आहे, त्यामध्ये लिंबू किती टाकला बाबा, एक लिंबाचा रस केला, साखर किती टाकली? 1 चमचा टाकली, दुसरा कोणीतरी टाकली 2 चमचे टाकली. सो त्याचे प्रपोर्शन फिक्स नाही आहे. द कॉम्पोजिशन इज नॉट फिक्स्ड इन केस ऑफ मिक्सचर. सो प्युअर मेटल्स, डिस्टिल्ड वॉटर आर प्युअर सबस्टन्सेस अँड पेंट, कॉन्क्रीट, they can vary. The composition can vary and that's why they are called as mixtures. So which are mixtures and pure substance of the following? Sea water. Now sea water is a mixture of many chemicals, okay, many salts and water. So it is a mixture. Gasoline also is mixed with different types of carbon compounds. कार्बनचे वेगवेगळे कंपाऊंड असतात त्याच्यामध्ये. Gasoline is also mixture. Skin. Now skin is made up of molecules and molecules, many of them, composition of skin is not same everywhere. A rusty nail, that is on the surface, if you see, pure substance is not there because oxide is present on rusty nail. Iron oxide, Fe2O3 XH2O.
Page of textbook. Again here there is ink, there is additives, there is chemicals mixed in this page. Then diamond. Diamond is a pure substance. Pure substance आहे diamond. Only carbon, nothing else. Diamond हा pure आहे, त्याच्यामध्ये फक्त कार्बन आहे. इथं डेफिनेशन दिलेलं आहे. Pure substance are further classified into elements. So what are elements? Elements are pure substances which cannot be broken down by simpler substances by ordinary chemical change. Normal change मध्ये आता हायड्रोजन आहे, हायड्रोजनचं तुम्ही केमिकल चेंज केला तर त्याच्यापेक्षा छोटं काय बनणार आहे का, त्याच्यापेक्षा फंडामेंटल काय बनणार आहे का, नाही बनणार. हायड्रोजन इज अन एलिमेंट, ऑक्सिजन इज अन एलिमेंट, बट वॉटर इज अ कंपाऊंड. वॉटर इज फॉर्म बाय रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आलं लक्षात? असं आहे. लेट अस गो अहेड. Metals. Now what are metals? There are some properties written here. So metals have luster, shiny appearance, they conduct heat and electricity. The metals काय करतात? Heat आणि electricity carry करतात. Now why this happens? Because they have free electrons. Metals मध्ये काय असतात? Free electrons. So metals normally have 1, 2 or 3 electrons in the outermost shell. Metals मध्ये शेवटच्या सेलमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स असतात आणि मगच त्याला आपण मेटल्स म्हणणार आहे. तर त्यांना लस्टर आहे, कंडक्ट करतात हीट आणि इलेक्ट्रिसिटी कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत विच आर अवेलेबल फॉर ट्रान्सपोर्ट. देन कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स, म्हणजे डक्टाईल आहेत, त्यांच्या वायर्स बनवू शकता. कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स, त्यांचे शीट्स बनवू शकता तुम्ही. पत्रा बनवू शकता. देन गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, these are examples. Now mercury is liquid at room temperature. One more metal that can be liquid at low temperature is gallium. गॅलियम सुद्धा लिक्विड असतं, जवळपास 30-35 डिग्रीला लिक्विड असतं. नाव नॉन मेटल्स, सो दे डू नॉट हॅव लस्टर एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन. पुअर कंडक्टर्स आहेत, हीट आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून जाऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहेत टू कॅरी द करंट. देन कॅनॉट बी हॅमर्ड, सो दे आर नॉट डक्टाईल, दे आर नॉट मेलिएबल, दे आर ब्रिटल, ब्रेक इन टू पीसेस. अँड वेन बोथ प्रॉपर्टीज आर शोन देन इट इज कॉल्ड मेटॅलॉइड. एक आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल, तिसरा आहे मेटॅलॉइड. नाउ व्हॉट इज मेटॅलॉइड? मेटॅलॉइड म्हणजे काय? दोन्ही प्रॉपर्टी तो दाखवतो, मेटलचे पण दाखवतो, नॉन मेटलचे पण दाखवतो. तर तो म्हणतो की मी इकडे पण आहे, मी तिकडे पण आहे, मला तिकडे पण मिळते आहे, इकडे पण मिळते आहे, दोन्हीकडे मी घेणार आहे. सो सम एलिमेंट्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. दोन्हीकडे प्रॉपर्टीज आहेत त्याचे आणि त्याचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये सिलिकॉन आहे बघा. आता हे जे रेव्होल्युशन झालेलं आहे टेक्नॉलॉजीचं, कम्प्युटर्स, त्यानंतर स्मार्टफोन्स, हे सगळं कशामुळे झालं आहे? मायक्रोचिपमुळे झालेलं आहे. आणि ते मायक्रोचिपमध्ये काय असतं आहे? सिलिकॉन असतं आहे. सिलिकॉन हॅज सेमी कंडक्टिंग प्रॉपर्टीज. खूपच इम्पॉर्टंट आहे सिलिकॉन, त्याच्यामुळं सगळं रेव्होल्युशन झालेलं आहे. तर सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, ते मेटॅलॉइड्स आहे. ना कंपाऊंड्स आर प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्स. कंपाऊंडचं तुम्ही सिम्पल सबस्टन्स करू शकत नाही ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शननी. So in compound 2-3 elements are combined in a fixed proportion. तर कंपाऊंड म्हणजे काय आहे? एलिमेंट जेव्हा कंबाईन होतात तेव्हा ते कंपाऊंड तयार करतात. आता एलिमेंट्स का कंबाईन होतात? कारण ते अनस्टेबल असतात. एलिमेंट्स नॉर्मली आर अनस्टेबल, सो दे केमिकली रिॲक्ट विथ इच अदर अँड दे फॉर्म कंपाऊंड्स विच आर मोर स्टेबल. सगळ्यांना स्टॅबिलिटी पाहिजे बघा. एलिमेंट्स अनस्टेबल आहेत, ते काय करतात? त्यांचं कंपाऊंड तयार करतात. आणि कंपाऊंड स्टेबल आहेत, तर कंपाऊंडचं डेफिनेशन बघा. Compounds are pure substances which cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. आता मिक्सर म्हणजे काय? तर मिक्सरमध्ये फिक्स प्रपोर्शन नाही आहे, किती काही टाका. चहामध्ये आज मी एक चमचा साखर टाकली, उद्या 2 चमचे टाकली, काय फरक पडतो? थोडंफार गोड कमी जास्त होईल, मिक्सरच आहे ना शेवटी ते. नो फिक्स प्रपोर्शन. सो मिक्सरचे परत 2 टाईप आहेत, होमोजिनियस मिक्सर आणि हेट्रोजिनियस मिक्सर. So 2 types of mixtures are there, homogeneous mixture, heterogeneous mixture. Homogeneous mixture means what? There is a single phase, एकच phase आहे. For example, salt in water. So when you dissolve salt in water, you do not see salt and water separately. They form a single phase and that is called as homogeneous mixture. When salt and water are separately seen, then it is heterogeneous mixture. Understood? For example, if you put soil in water, then soil is not going to dissolve in water, and that's why you can see heterogeneous mixture there.
तर सॉईल आणि वॉटर हे काय हेट्रोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल आहे. नाव whenever a solution is there is solute and solvent. Okay, solute and solvent. So molecules of solute and solvent uniformly mix together and that is nothing but the homogeneous mixture. Now states of matter हे तुम्हाला माहितीच आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस हे फार एकदम तुम्हाला बेसिक माहितीच आहे की सॉलिडमध्ये काय, सॉलिड्स हॅव पार्टिकल्स विच आर व्हेरी क्लोजली अटॅच टू इच अदर, टाइटली पॅक्ड टू इच अदर. लिक्विड्स हॅव पार्टिकल्स विच आर लिटिल फार अवे फ्रॉम इच अदर, थोडेसे लांब असतात एकमेकांपासून. आणि गॅशियसमध्ये काय आहे, ते पार्टिकल फारच लांब असतात, एक इकडे तर दुसरा फार लांब असणार आहे, अजिबात त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन नाही आहे, फारच कमी इंटरॅक्शन आहे, अट्रॅक्शन कमी आहे. ओके, सो सॉलिड्स द पार्टिकल्स आर टाइटली पॅक्ड, liquids they have some freedom, they can move a little bit, but in gases they are far away from each other. Now let us go ahead, you can see some things here. Yeah, so three states of matter are interconvertible. Solid can be converted into liquid by heating and liquid can be converted into gas by heating. The reverse can also be done by cooling. Now properties of matter and the measurements. So burning of magnesium wire, you can see bright color, magnesium burns to form magnesium oxide. Now different kinds of matter have different characteristic properties. The different kinds of matter have different characteristic property, त्यांचे property वेगवेगळे आहेत. Physical and chemical property, physical and chemical property they are different. Now physical property means what? They don't change the composition. Without change of composition, whatever happens, that is the physical change. So melting point, boiling, these are physical change. Okay, whenever a substance melts, that is a physical change. So ice melts into water. Ice and water are the same thing, H2O. Okay, ice and water are the same thing, H2O. So it's a physical change. Excuse me. Now whenever you burn something, that is a chemical change. For example, coal burns, that forms carbon dioxide. Carbon plus oxygen, carbon dioxide. Carbon plus oxygen, carbon dioxide. That is a oxidation reaction. Oxidation त्याच्यामध्ये होतं. कार्बन डायऑक्साईड जास्त स्टेबल आहे आणि कार्बन अनस्टेबल आहे, त्यामुळे तर रिॲक्शन होते. कुठलीही रिॲक्शन जे होते ती कशासाठी होते, स्टॅबिलिटीसाठी होते, लक्षात ठेवा. नाव मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. नाव मेनी प्रॉपर्टीज आर देअर, यू कॅन मेजर इट अँड standard quantity is reproducible and unchangeable. You have to consider some standard. For example, if you want to measure the height of students, काही स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट तुम्हाला मेजर करायची, तुम्ही काय करणार, एक स्टँडर्ड घेणार, एक तर सेंटीमीटरमध्ये मेजर करणार, नाही तर मीटर्समध्ये मेजर करणार, नाही तर फीटमध्ये मेजर करणार. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू मेजर समथिंग, यू हॅव टू कम्पेअर इट विथ सम स्टँडर्ड. अंडरस्टूड. टेम्परेचर म्हणजे काय, एक स्टँडर्ड आहे. टेम्परेचरमध्ये एक स्टँडर्ड आहे, डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाईट, ऑल दीज आर स्टँडर्ड्स विथ विच यू कॅन मेजर. सर टेम्परेचर स्केल, तर आपण काय करतो, वॉटरला स्टँडर्ड घेतो. सो वी टेक वॉटर ॲज अ स्टँडर्ड अँड देन वी मेजर अकॉर्डिंग टू द मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. वी मेजर द टेम्परेचर ऑफ अदर सबस्टन्सेस, वी कम्पेअर इट विथ वॉटर. So mass, length, area, pressure, volume, etc. are the different quantities. A quantitative measurement is expressed in number followed by the unit. कशात मोजताय? If I say he ran 5 काय? 5 meter, 5 kilometer, what? So we have to give the unit. Whenever we write numbers, we have to write the unit. So standard are chosen arbitrarily with some universally accepted criteria. So scientists come together, they all come together and they decide that this is a standard. The standard म्हणजे काय की arbitrarily fixed. Arbitrarily ते लोक एकत्र आले, त्यांना वाटलं, त्यांनी एक गोष्ट फिक्स केली, सगळे ॲग्री झाले आणि स्टँडर्ड तयार झालं. So unit is arbitrarily decided and universally accepted standard, that is unit. So there is one rod kept in some museum and people say that that is 1 meter and everybody has to agree that it is 1 meter and then it is taken as a standard. So there is a sphere kept in some museum that is 1 kilo. You compare it all others with that and you consider it as 1 kilo. So that becomes a unit. So like this units are derived.
we'll consider the further lecture next time. You can see I will be putting videos for all the chapters, but it will take time. Okay, and I will also put some question answers in the links below. You can download that. I will show you the question answers also next time. Okay, goodbye.